चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपायाची सांगली जिल्ह्याची जाहिरात. तुम्हाला सांगली जर फॉर्म भरायचा असेल तर पहिली तुमच्या कास्टला जागा किती बघून घ्या. जागा खूप कमी आहे. तुमची पूर्ण ग्राउंड सुद्धा चांगल्या प्रकारे असेल आणि लेखी पण चांगल्या प्रकारे असेल तरच तुम्ही सांगलीला फॉर्म भरा. बघूया सांगली पोलीस शिपाई टोटल जागा ज्या किती आहेत तर 59 टोटल सांगलीला जागा आहे. टोटल 59 59 जागा या सांगली जिल्ह्याच्या आहेत. आता कास्ट वाईज जागा पाहूया. एखादा जर SC वाला असेल त्याला जर सांगलीला फॉर्म भरायचा असेल तर SC वाल्याने फॉर्म भरू नका. एकही जागा सांगली या जिल्ह्यात SC वाल्यांसाठी नाहीये. आता सविस्तर सगळ्या सांगली जिल्ह्याला कोणाला जागा आहेत 59 मध्ये त्या सगळ्या आपण घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल पटकन ती सबस्क्राईब करा, कारण याच चॅनलवर तुमच्या पोलीस भरती संदर्भामध्ये रेग्युलर रोज तुम्हाला फ्रीमध्ये लेक्चर घेतलं जाणार आहे. आपली बॅच सुद्धा एक 549 रुपयात सुरू झालेली. पोलीस भरतीचे टेस्ट सिरीज फक्त 50 रुपयात सुरू केलीत. 20 पेपर 10 पेपर आहेत आणि प्रत्येक पेपरचं विश्लेषण सुद्धा दिले आणि त्याच्यात आजपर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका पोलीस भरतीच्या घेतले जाणार आहेत, त्याचं सुद्धा विश्लेषण दिलं जाणार आहे. ओके, चला आता बघा अजा दिसतंय, याचा अर्थ SC अनुसूचित जाती. अनुसूचित जाती म्हणजे SC वाला कोणी असेल तर त्याने फॉर्म भरू नका. एकही जागा SC वाल्यांसाठी नाही, लक्षात ठेवा. सांगलीमध्ये फॉर्म भरत असाल तर आधी जागा बघून घ्या. SC ला नाही. आता ST आहे. ST अनुसूचित जमाती म्हणजे ST कास्ट 20 जागा आहेत. तुम्ही जर मुलं असताना STचे तर सर्वसाधारण मध्ये तुम्ही 6 जागा तुमच्यासाठी आहेत आणि इथं ओपनला बघा खुला दिसते का? खुला जागा नाही, खुल्याला एकही जागा नाही. तुम्ही EWS मधून फॉर्म भरला असता EWS वाल्यांनी सुद्धा फॉर्म चांगला भरायचा नाही, 0 जागा. तुम्ही SCBC मधून आहात, SCBC ला सुद्धा 0. म्हणजे SC कास्ट, SCBC कास्ट, EWS आणि खुल्या कोणी असेल तर त्याला जागा नाही, त्यामुळे सांगलीला फॉर्म भरू नका. आता कोण आहे तर अनुसूचित जमाती म्हणजे ST कास्टला 20 जागा आहेत. त्याच्यानंतर अ ला नाहीये, ब ला नाहीये, क ला नाहीये, ड ला नाहीये, SBC ला नाही आहे, OBC ला 39 जागा आहे. म्हणजे इथं दोनच कास्टवाले फॉर्म भरू शकतात. दोन म्हणजे कोणते? एक म्हणजे OBC वाले आणि दुसरे म्हणजे ST वाले. म्हणजे ST साठी जागा इथं आहेत आणि OBC साठी जागा आहे. म्हणजे जे OBC आणि ST आहेत त्यांचं ग्राउंड चांगल्या प्रकारे आहे, ज्यांची लेखी चांगल्या प्रकारे आहे, त्याच मुलाने सांगली जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा. बघूया सर्वसाधारण STच्या जागा सांगलीला 6 जागा आहेत. किती आहेत? 6 जागा सर्वसाधारण STच्या आहेत. STची महिला असेल तर महिलांना 6 जागा आहेत. ठीक आहे. खेळाडू असेल तर 1 जागा खेळाडूला आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल ST मध्ये प्रकल्प 1च जागा प्रकल्पाला आहे. भूकंपग्रस्त असेल ST मध्ये तर सांगलीला फॉर्म भरू नका, तुमची जागा नाहीये. माजी सैनिक असेल ST मध्ये तर 3 जागा आहेत. अंशकालीन पदवीधर असाल तर तुमच्या सुद्धा 1 जागा आहे. त्याच्यानंतर काय भूकंपग्रस्त आत्महत्याग्रस्त पाल्य बहुतेक पोलीस पाल्य काहीतरी आहे, खाली बघतो आपण. ठीक आहे, 1 जागा आहे त्यांना. बघूया ते पण घेतोय. आता इकडे येऊया, कशामध्ये? OBC मध्ये येऊया. ठीक आहे, थोडस वर घेतो, OBC मध्ये येतोय आपण. OBC सर्वसाधारण OBC किती जागा आहेत? सर्वसाधारण जागा आहेत 11. OBC फॉर्म भरताय 11. सर्वसाधारण जागा खूप झालेल्या आहेत, पण 8 आहे. ग्राउंड व्यवस्थित चांगले असावं आणि लेखी असावं तरच फॉर्म भरा. त्याच्यानंतर महिला OBC महिलांच्या 12 जागा आहेत. OBC खेळाडूच्या 2 जागा सांगलीला आहेत. OBC प्रकल्पग्रस्त असेल तर 2 जागा सांगलीला आहेत. भूकंपग्रस्तची 1 जागा सांगलीला आहे. बघा STची भूकंपग्रस्त जागा नाही, परंतु OBCची भूकंपग्रस्त जागा 1 आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक असताना तुम्ही OBC मध्ये तर 6 जागा आहे. अंशकालीन पदवीधर असताना तुम्ही OBC मध्ये तर सांगलीला 2 जागा आहे. त्याच्यानंतर थोडस वर घेऊया, पोलीस पाल्य आहे. ठीक आहे, हा पोलीस पाल्याची सुद्धा 1 जागा कशाची आहे? ही ST वाल्यांची पोलीस पाल्य STची 1 जागा आहे आणि इकडे OBCची 1 जागा आहे. गृहरक्षक दलामध्ये ST ला 1 जागा आहे, STचं कोणी असेल कॅन्डिडेट, आणि OBC ला 2 जागा. अशा टोटल सांगली जिल्ह्याच्या जे काही जागा दिल्या तुम्हाला 59 जागा सांगलीच्या, याचं विवरण तुम्हाला दिलेलं आहे. ज्या मुलांचं ग्राउंड सुद्धा चांगलं आहे, लेखी सुद्धा चांगलं आहे, अशाच मुलांनी सांगलीला फॉर्म भरायचा आहे. इथं काय दिले परत? बॅट्समन पदासाठी पदे रिक्त नाहीत. बॅट्समन पदाचे पद सांगलीला रिक्त नाहीत. पोलीस शिपाई चालक पदासाठी
तर चालक पदाचे सुद्धा सांगलीला पद रिक्त नाहीत. त्यामुळे फक्त पोलीस शिपाई फॉर्म भरताय तर व्यवस्थित हा पूर्ण रकाना बघून घ्या. यात मी तुम्हाला डिटेल माहिती दिली, आपल्या टेलिग्रामला सुद्धा दिली. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली. पोलीस भरतीची टेस्ट सीरीज जॉईन करायची असेल तर फक्त 50 रुपयामध्ये आहे, ती सुद्धा जॉईन करा. बॅच 549 रुपयात बॅच आहे, ती सुद्धा जॉईन करायची असेल तर करा, काही हरकत नाही. ठीक आहे, चला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून द्या सगळ्यांनी.